त्यांच्या तोंडातून तरी आहे का तुमचं नाव घेतात का माझा नेता राणा पाटील आहे म्हणून, माझा नेता मल्हार पाटील म्हणून आहे म्हणून मी वाट बघतो, ह्या आठवड्याभरात वाट बघतो. फक्त पंचायत समितीमध्ये पाठवा, त्याला विधान भवन नाही बनवलं तर तुकाराम शिंदे नाव ठेवणार. एमआयडीसी मध्ये कानला कुठला चॉकलेटची कंपनी टाकली, साधी पिठाची गिरणी टाकली का राणा पाटलानं? त्या मल्हार पाटलानं कारखाना तिकडचा चालू केला आवरगावचा, किती दिवस चालवला ऐकत होतो मी. त्यांना एकच सांगितलं, आई बहीण जर काढत असाल तर मी हाडामासा शिवसैनिक आहे, जिथं यायचं असेल तिथं येतो, हातपाय तोडायची वेळ आली तर हातपाय तुरी. नमस्कार, समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे. उमेदवार दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत, तर काही ठिकाणी सभेचं आयोजन केले जात. तर आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ ढोकी. तर ढोकी या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांच्या प्रचाराची जाहीर सभा आयोजित केली होती. आणि या सभेला अध्यक्ष म्हणून, प्रमुख वक्ते म्हणून शिवसेनेचा स्वाभिमानी आणि बुलंद आवाज अशी ओळख असलेले शिवसेना नेते अविनाश खापे पाटील लाभले होते. तर पाहूया या सभेचा ग्राउंड रिपोर्ट. कुठलाही असो, कोणाची ताकद होणार नाही आपण जर एक फोन लावला काम नाही झालं. त्याच्यामुळे कुणीच काळजी करू नका, मी 100% तुमच्या पाठीशी उभा आहे. मला फक्त आशीर्वाद द्या, बाकी काही सुद्धा इच्छा नाही मला तुमच्या. एक आशीर्वाद द्या, एकदा फक्त पंचायत समितीमध्ये पाठवा, त्याला विधान भवन नाही बनवलं तर तुकाराम शिंदे नाव ठेवणार. आज तिथं गुशी खेळतात ना, बघू ना आपण गुशी खेळतात का निधी खेळतोय बघू. जर आठवड्याला ढुकीला व्हिडिओला व्हिडिओ जर आठवड्याला इथं बैठक घ्यायला लावणार जनता दरबाराची, हे शब्द आहे माझा. हात जोडून सगळ्याला विनंती आहे, पहिल्यांदाच भाषण काय चुकलं असेल तर ते माझे शब्द, जे काय चांगलं बोललं असेल ते तुमच्याकडून शिकलेलो असेल त्यामुळे बोललं असेल त्याच्यामुळे माफी मागतो. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण शिवसेना ही शिवसैनिकच आहे, त्याचा कुणीही आवाज अगर काही दाबू शकत नाही. माझं एकच आव्हान आहे की सगळ्या शिवसैनिकाला घाबरून जाऊ नका, आपल्या माग खूप मोठी शक्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची खूप मोठी ताकद आहे आपल्या मागे. असं काही नाही, कुणी घाबरू शकत नाही शिवसैनिकाला, आणि कुणीच आवाज दाबू शकत नाही शिवसेनेचा. माझे तरुण वर्गाला एकच आव्हान आहे, आपण ज्या गावात राहतो, ज्या मातीत जन्मलो, त्या मातीसाठी सेवा करणं हे सगळ्यात प्रथम आहे. आणि ती माझं कर्तव्य समजतो म्हणून ही केलेलं आहे. ही काय मी असं राजकारण किंवा हे नाही, माझ्या वडीलधारी माणसं मला सांगतात आपल्या गावात हे नाही. आता तुमच्या वाकारवाडीतलाच विषय आहे, तुमच्या एका तिथल्या एका लेकरांनी मला सांगितलं की काका इथं बस नाही. ती माझ्याकडे फक्त कपडे बघून आला, पण मी त्याला शब्द दिलाय उद्या 9 वाजता बस चालू होईल, आणि ती 9 वाजता बस चालू केली. हे शिवसैनिक आहे. तुम्ही होता त्या टायमाला स्वतः बघितलेलं आहे, आणि त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि गावातल्या कामाच्या बद्दल मला कुठलाही असा मावाजा अगर मोठापणा काहीच नाही. ही माझं काम आहे आणि हे माझं कर्तव्य मी करायचं समजतो. जसं आतापर्यंत निस्वार्थपणे जनसेवा केली, तसंच आता जनतेनं संधी द्यावी. मायबापाला मी विनंतीच करू शकतो की त्यांनी मला खरंच संधी द्यावी, आशीर्वाद द्यावे, आणि मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे की विकासालाच न्याय देणार. महत्वाची गोष्ट म्हणजे हा शिवसैनिक हा जिवंत असतो, आणि शिवसैनिक म्हणजे हा शिवसैनिक असतो. शिव आणि सैनिक हा शिवाचा सैनिक आहे, आणि हा हाडामासाचा कार्यकर्ता, जिवंत कार्यकर्ता असतो. खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्यातली, कळंब धाराशिव मतदारसंघातली शिवसेना संपवण्याचा जिल्ह्यातल्या भाजपच्या नेतृत्वाकडून डाव होता, तो हाणून पाडण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलेले. मी संबंध महाराष्ट्रातल्या भाजपाला नाव ठेवत नाही, किंवा भाजपवर कुठेही टीका करत असताना समून भाजपवर मी टीका केलेली नाही. तर ह्या जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाकडून जी एकाधिकारशाही, जी जुलूमशाही सगळेच पक्ष मी चालवतो, महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचे मीच फॉर्म वाटतो, आणि फक्त विरोधकांचेच फॉर्म वाटायचे राहिले, अशा भूमिकेत ते गेले होते. मुळात काय झालं ह्या सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे. महायुती त्यांनी ठरवायची, कोणाला विचारात न घेता महायुती ठरवायची, ते त्यांनी काम केलंच. पण त्याच्यानंतर जो वादंग झाल्याच्या नंतर मध्यस्थी करण्यासाठी स्वतः आमचे पालकमंत्री महोदय इथं आले. पालकमंत्री महोदय इथं आल्याच्या नंतर काय झाली चर्चा की ह्या कळंब आणि धाराशिव ह्या 2 तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद तुम्हाला देण्यात येतील, कोणाला, शिवसेनेला. मग 4 जर जिल्हा परिषदेच्या जागा तुम्ही शिवसेनेला देणार असाल, तर मग त्यापैकी फक्त एकच जागा आहे त्यांनी शिवसेनेच्या, मूळ शिवसेनेच्या माणसाला शिवसेनेच्या चिन्हावर दिली. आणि बाकी 3ही ठिकाणी काय केलं की त्यांनी भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर आणि बाणाच्या चिन्हावर उभा केले. आमचं एकच मत होतं, जर तुम्हाला आम्हाला जागा द्यायच्या नाहीत, माहितीच करायची नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं मत मागू नका ना.
आमचं काय स्पष्ट मत आहे, माहिती करायची नाही तर लोक बी तुमचेच घ्या, चिन्ह बी तुमचंच घ्या. आमचं चिन्ह पाहिजे तुम्हाला कायसाठी? म्हणजे तुम्हाला बाण हा फक्त महायुतीत आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं मतं खाण्यासाठी तुम्हाला बाण पाहिजे. हा आमचा खऱ्या अर्थानं रोखठोक प्रश्न, त्यांनी छाती ठोकून सांगावं कायसाठी घेतला. जर घेतला तुम्ही तर शिवसेनेचाच माणूस द्यायचा. आम्ही तुम्हाला दादा म्हणू, आम्ही तुम्हाला दादा म्हणू, पण तुम्ही खऱ्या शिवसैनिकाला न्याय द्यायचं काम करायचं. परंतु तुम्ही काय केलं, खऱ्या अर्थानं जे विकले गेलेले आमच्यातले काय लोक, तुम्ही भाडकाव लोक आमच्यात पाठवले, त्या लोकांना हाताशी धरून आमचे एबी फॉर्म वाटण्याचा प्रयत्न केला. हा आवाज मी उठवला. त्याच्यानंतर काय झालं, पालकमंत्री महोदयांसोबत बैठक झाल्याच्या नंतर पालकमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं स्पष्टपणे, हे मी कशाही कुठल्याही प्रकारे खपून घेणार नाही. ज्या जागा तुम्ही दिल्या, ज्या जागी तुम्ही भाजपचा उमेदवार दिलाय, तो तुमचा भाजपचा उमेदवार जरी चिन्हावर असेल पक्षाच्या, तर त्याचा फॉर्म अर्ज माघारी घ्या. त्या ठिकाणी असणारा शिवसैनिक, जो मूळ शिवसैनिक आहे, जो त्याचा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे, त्याचा तिथं तो अपेक्ष अर्ज स्टँड ठेवा आणि मैत्रीपूर्ण आणि त्याला अधिकृत आणि स्वीकृत करून आपण पूर्णपणे पॅनल करू. आमच्या 4 जागा झेडपीच्या, तुमच्या राहिलेल्या 20 पैकी किती 20 पैकी ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या बाकीच्या सगळ्या तुमच्या. अशा पद्धतीनं मैत्रीपूर्ण लढत करू. आम्ही पालकमंत्री महोदयांसोबत रात्री 10 वाजेपर्यंत बैठक झाली. नंतर पालकमंत्री महोदय हे राणा पाटील असतील, भाजपचे नेतृत्व असतील, त्यांना भेटायला गेले. आम्ही रात्री 1 वाजता निरोप पाहिला. परंतु खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी, ज्या शिवसेनेच्या तळमळीसाठी आणि जी घडलं, ज्या गोष्टीसाठी पालकमंत्री महोदय स्वतः इथं आले होते, त्यांना सुद्धा न जुमानण्याचं काम, त्यांच्या सुद्धा निर्णयाला केराची टोपली देण्याचं काम कुणी केलं, तर इथल्या भाजपच्या नेतृत्वानं आणि राणा पाटील पुत्र मल्हार पाटलानं केलं. काय नाव तो राणा पाटलांचा पुत्र जो आहे त्या मल्हारनं केलं, जाणीवपूर्वक सांगतो. म्हणजे त्यांना आमचे पालकमंत्री येतात, आमचे राजेंद्र साळवी साहेब येतात, संपर्क प्रमुख, त्यांचा घात करायचा, म्हणजे त्यांचा बोलण्यात घात करायचा, त्यांना तोंडघशी पाडायचं, आमच्यात वाद लावायचा, आपसापसामध्ये वाद न लावायची आणि शिवसेना अशा पद्धतीनं संपून टाकायची. तोडाफोडा आणि राज्य करा ही जी इंग्रजाची नीती होती का, ती नीती ह्या जिल्ह्यातलं नेतृत्व राणा पाटील आणि त्यांचा जो बालिश पुत्र आहे, मी त्याला बालिशच म्हणतो, त्यानं केल्याचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणून हा वादंग झाला. नाईलाजानं आम्हाला माझ्यावरची विश्वासार्हता गमावून काही ठिकाणून आमच्या मित्रांकडून ते ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. परंतु ऑडिओ क्लिप व्हायरल झालीच काय असेल, आम्ही छाती ठोकून सांगितलं, आम्ही जे बोललो ते केलं आणि ते वागलो आणि तेच चालणार आणि तेच बोलणार. त्याच्यानंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता थोडा संयम पाळा. काल माझं लगेच निलंबन करण्यात आलं. युवा सेनेतून पत्र काढलं की अविनाश खापे यांचं ह्या पदावरून निलंबन होत आहे. खऱ्या अर्थानं खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा पिंजून काढून आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना उभा केली. माझा दुर्दम्य आणि असा अति आत्मविश्वास तुम्ही म्हणाल तर माझ्या नेतृत्वात होता. खासदार श्रीकांत शिंदे साहेब माझे नेते ते कच्च्या कानाचे नाहीत, कच्च्या कानानं ऐकून असा कसलाही निर्णय घेणारे नाहीत. माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते तर सगळ्यांचेच नेते आहेत. किंवा सैनिकून मी श्रीकांत साहेबांचं नाव घेतो, तर एकनाथ शिंदे साहेब कच्च्या कानाचे नाहीत. आणि माझे दुसरे नेते आहेत प्राध्यापक तानाजीराव डॉक्टर सावंत साहेब जे आहेत, ते माझे दुसरे नेते, ते या जिल्ह्याचे नेते, त्यांना विचारात न घेता केलं. मग काल मी आमच्या नेतृत्वासोबत चर्चा केली. मला कोणी ऑफिशियल टाकलं नाही. पत्रकारांनी मला सांगितलं की तुमच्या निलंबन केलंय. ठीक आहे, मला काय हरकत नाही. मग मी पक्ष नेतृत्वाकडे थोडा पाठपुरावा केला, तर पक्ष नेतृत्वाला कुठेही विचारात न घेता वा त्यांच्या कानावर न घालता हे निलंबन करण्यात आलं होतं. 12 तासाच्या आत हे निलंबन माघारी घेण्यात आलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या मीडियाच्या माध्यमातून माझं निलंबन केल्याच्या नंतर मला कित्येक ऑडिओ कॉल आले. मी रेकॉर्ड होतं म्हणून व्हॉट्सअपला कॉल आले. भाजपच्या लोकांनी पोस्ट टाकल्या आणि आसुरी आनंद काय असतो तो व्यक्त केला 12 तासामध्ये. खरं तर माझं पत्र रात्रीच टाईप झालं होतं, त्यांच्या 6 तासाची सुद्धा गरज नव्हती. ते निलंबनाचं पत्र पडलं, माझं पत्र निलंबन रद्द करण्यात आहे असं 6 तासाचं तयार झालं. परंतु मी बी थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. ह्यांना माज आणि मगरुरी किती बघू म्हणलं आणि त्यांचा आसुरी आनंद जो होता मला पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये गरज भासली तर त्यांच्या सुद्धा ज्यांनी आई बहीण काढली, ज्यांची संस्कृती आई बहीण काढण्याची आहे, मी ऐकत होतो. मी त्यांना एकच सांगितलं, आई बहीण जर काढत असाल तर मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. जिथं यायचं असेल तिथं येतो. हातपाय तोडायची वेळ आली तर हातपाय तोडील. आई बहिणी जर काढल्या तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक हातपाय तोडतो. हा, तुम्ही नडा भिडा, तुम्हाला कुस्ती करायची ना रिंगणात करू, आपण रितसर करू. पण जर तुम्हाला नडायचं असेल, भिडायचं असेल, आई बहीण काढायची असेल, जर तुम्हाला जर काही लोकांना तर वाल्मिक कराडच्या भूमिकेत बोलले हातपाय तोडतो. अरे म्हणलं तिथं यायचं तिथे आम्ही मैदानातच आहे ना. आता डोकी गावात उद्या दिवसभर फिरतो आणि एकटा फिरतो. आता तरी 4 कार्यकर्ते सोबत फिरायला लागले शिवसैनिक, मी एकटा फिरतो. अरे काय हुकुमशाही आहे का, जुलुमशाही आहे का? अरे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ही लोकशाही आहे. त्या लोकशाहीचा सन्मान हा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस करतोय. आणि तुम्ही अशा पद्धतीनं जुलुमशाही, तुमची एकाधिकारशाही, हुकुमशाही कायसाठी? सगळे पक्ष मीच चालवतो, विरोधी पक्ष सुद्धा मीच चालवतो. ह्या भूमिका ह्यांच्या बंद होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये राणा पाटील असतील आणि त्यांचे पुत्र असतील,
त्यांनी व्यवस्थित महायुतीमध्ये राहावं, सगळ्यांना समजून घ्यावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शिवसैनिक काय असतो आणि शिवसैनिकांचं जुनं जे अस्तित्व आहे ते निर्माण करू आणि इथं शिवसेना वाढवू. तुमचं सुद्धा नामोनिशान तुम्ही जर असं वागलात तर जनता मिटवल्यास येणार नाही. मी बोलत नाही तर ही मला जेवढे फोन येत आहेत, कोण ऍडिओ कॉल येतं, कोण भेटतं बोलतं, तर ते सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलेला विषय आहे. आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये ह्या जिल्ह्याला, ह्या दुष्काळी जिल्ह्याला, हा जिल्हा महाराष्ट्रातले 2 जिल्हे चंद्रपूर आणि धाराशिव जिल्हा हा देशाच्या आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत आहे. तुम्ही आतापर्यंत राज्य केलं, देशाचा जिल्ह्याचा विकास करा ना. एक MIDC तुम्ही इथली सांगताय कोडगावची, तिथं सोलारचा प्लांट. अहो सोलार तर प्रत्येकाच्या घरावर बसतो. सोलार काय सांगताय तुम्ही सोलारचा प्लांट? त्या कोडगावच्या MIDC मध्ये काय आणला? कुठला चॉकलेटची कंपनी टाकली? साधी पिठाची गिरणी टाकली का राणा पाटलानं? त्या मल्हार पाटलानं कारखाना तिकडचा चालू केला आवरगावचा. किती दिवस चालवला? कसा चालवला? लोकांची बिलं कधी दिली, कशी दिली सांगा ना तुम्ही. तानाजी सावंत साहेबांवर टीका करत असताना तुम्ही एकदम खालच्या पातळीवर तुमचे कार्यकर्ते पाठवून टीका करता. आता तानाजी सावंत साहेबांनी 34,000 या जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार दिला. तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? तुम्ही खरं तर छाती ठोकून सांगितलं पाहिजे. म्हणून आम्ही छाती ठोकून सांगतोय. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, तानाजी सावंत साहेब आमचे नेते आहेत. तुमचे जे भाडकाऊ कार्यकर्ते आहेत ना त्यांनी सांगावं. आणि तुमचे जे घुसखोर आमच्यात आलेले आहेत ना त्यांची नावं घेत नाही, त्यांची लायकी नाही. त्यांच्या तोंडातून तरी आहे का तुमचं नाव घेतात का माझा नेता राणा पाटील आहे म्हणून, माझा नेता मल्हार पाटील म्हणून आहे म्हणून? मी वाट बघतो, ह्या आठवड्याभरात वाट बघतो. त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पिलावळीने जाहीर येऊन सांगावं. जसं मी सांगतो, एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि तानाजी सावंत साहेब माझे कार्यकर्ते, माझे नेते, मी त्यांचा कार्यकर्ता आहे. तसं तुमच्याही कार्यकर्त्यांनी सांगावं, मल्हार पाटलाचा मी कार्यकर्ता आणि राणा पाटलाचा मी कार्यकर्ता. आम्ही मानू आणि आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करू. एवढंच मला सांगायचंय. येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक वाकणार नाही, झुकणार नाही, 100% भिडणार आणि लढणार. आणि लढणार म्हणजे लढणार.